नमस्कार मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण मेघराज यांच्या शेतात आलेलो आहे आणि मेघराजने कपाशीमध्ये तूर लावलेली होती आणि त्या तूर जी लावलेली आहे त्या तूरला एवढ्या शेंगा लागलेल्या आहे. आणि आपण बघूया की अशा वेळेस या तूरचं व्यवस्थापन कसं करायचं, त्यांना आळीपासून संरक्षण कसं करायचं, कोणती फवारणी घ्यायची आणि या तूरला पाणी लागेल की नाही, आता हे सर्व आपण बघू. तुम्हाला मी कॅमेऱ्याने दाखवतो की सध्या कंडिशन कशी आहे तूरची. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कॅमेऱ्याच्या सहाय्याने की फुलं आणि शेंगा ह्या खूप जास्त प्रमाणात, जवळपास आता ते खाली पडण्यास सुरुवात झालेला आहे. झाड खूपच जास्त प्रमाणात लागलेले आहे आणि अशा वेळेस मित्रांनो, त्यांच्यावर अळी जी असते, शेंगांमध्ये तयार होणारी जी अळी असते, त्या अळींचा प्रादुर्भाव आपल्याला खास करून दिसून येतो. आणि ह्या अळींना कंट्रोल करण्यासाठी, या अळींवर पूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी आपल्याला 8 दिवसाच्या आत एक इमामेक्टिन बेंझोएट जे कीटकनाशक आहे, फक्त इमामेक्टिन बेंझोएट 5% वाला, याला आपल्याला घेऊन, ग्रॅन्युल्समध्ये असते, याला आपल्याला घेऊन प्रतिपंप 10 ते 15 ग्रॅम किंवा तुमच्याकडे जर असेल एक्स्ट्रा तर 20 ग्रॅमपर्यंत आपण याच्यावर तुरीच्या दोन्ही बाजूने पूर्ण तुरीचे झाड आपल्याला ओलं करता येईल अशा प्रकारे आपण तुरीच्या दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे फवारा देऊन 8 दिवसाच्या आड, आज दिला आणि याच्यानंतर 8 दिवसांनी दिल्यानंतर आपल्याला संपूर्णपणे जवळपास 96 ते 97% आळी व फुलगळ यांच्यावर नियंत्रण करता येते. आणि फळी जे शेंगा आहे ते लागण्यास सुरुवात झाली तर आपल्याला कंटिन्यू म्हणजे त्याला पाण्याची जी आहे ती पाण्याची आपल्याला कमतरता भासू द्यायची नाही. ती जर कमतरता भासली तर आपल्याला या तुरीच्या शेंगा ह्या चांगल्या प्रकारे भरले जाणार नाही, त्यांचे दाणे हे टपोरे राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला तूरला पाणी कम पडू द्यायचं नाही. माझा मित्र दयाराम शेंगा तोडत आहे आणि खाण्यासारख्या ते शेंगा झालेल्या आहे. मित्रांनो, खूप प्रकारे फूल आणि शेंगा याला लागलेले आहे. ते पाहू शकता की पूर्ण झाड हे खाली वाकलेलं आहे. बा, हे तुम्ही पाहू शकता, पूर्ण झाडा खाली वाकून गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर नियंत्रण करून, सध्या थंडी असल्यामुळे थोडं ओलावा जमिनीत आहे, पण तरी आपण पाणी द्या. शेंगा लागलेल्या जर असेल, फुलं चालू असेल, इमामेक्टिन बेंझोएट याची फवारणी अवश्य करा. जर इमामेक्टिन बेंझोएटची फवारणी तुम्हाला करता आली नाही तर तुम्हाला दुसरे कोणतेही जे दुकानदार आहे ते प्रोपेक्ट सुपर वगैरे देतील, पण प्रोपेक्ट सुपर हे गॅसेस असल्यामुळे त्या फवारल्यानंतर आपल्याला फुलगळ होताना आपल्याला दिसते. त्यामुळे प्रोपेक्ट सुपर किंवा कोणताही जो फॉस असेल, प्रोपॅनोफॉस, मायक्रोटोफॉस, किनॉल फॉस, अशा प्रकारचे फवारे फुलं येणाऱ्या कोणत्याही तूरच्या शेंगा असतील, गवारच्या फुलं असतील यांच्यावर फवारू नये. तर मित्रांनो, अशाच प्रकारे अजून तुम्हाला जर काही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे, तुम्ही त्याच्यावर फोन करून किंवा आपल्या तूरचा किंवा आपल्या प्लॉटचा फोटो व्हॉट्सअपला टाकून सुद्धा माहिती मिळवू शकता. आमची टीम त्याच्यासाठी प्रयत्न करत असते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चल तर, धन्यवाद.